नमस्कार. बघा, आपली फुल्ली अपडेटेड 26-27 ची 8वी आवृत्ती मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे ते आपण बघूया. बघा, ही कंबाईनची फुल्ली अपडेटेड 26-27 ची एडिशन आहे. 8वी एडिशन आहे आणि एप्रिल 26 पर्यंतचं सगळं कंटेंट यामध्ये आहे. म्हणजे यामध्ये भारताची आर्थिक पाहणी आहे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 चा आहे. त्यानंतर जेवढं काही मागच्या 1.5 वर्षामध्ये घडलेलं आहे घडामोडी, त्या सगळ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके. आणि ही पुस्तक जे आहे मागच्या 26 पासून ते 11 पर्यंतचे सगळे प्रश्न यामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मागच्या 4-5 वर्षामध्ये जी टॉपर आहेत, पहिली आलेली आहेत, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे वापरलेले आहे. यांची तुम्ही या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रतिक्रिया बघत असाल. अमोल घोटुगडे सर असतील, भूषण निवृत्ती लांडगे सर असतील किंवा विशाल वाघ सर असतील, यांचे पण दिलेले आहेत. ओके. आणि हे पुस्तक जे आहे 8वी एडिशन असल्यामुळं कुठल्याही चुका राहिलेल्या नाहीत. हे पुस्तक, ह्या नोट्स आहेत आपल्या. ओके. आणि हे पुस्तक जे आहे, या पुस्तकामध्ये जवळजवळ 34 प्रश्नपत्रिका आहेत. आणि याची पहिली आवृत्ती मार्च 18 मध्ये आलेली आहे. ओके. आणि याच्यामध्ये बघा टॉपिक कसे केलेले आहेत. हा राज्यघटनेमध्ये घटनानिर्मिती, प्रस्तावना, संघराज्य, राज्यक्षेत्र, नागरिकत्व असे 19 टॉपिक केलेले आहेत. भारताचा इतिहास आणि महाराष्ट्र इतिहास वेगळा केला आहे. भारताच्या इतिहासामध्ये जवळजवळ 26 टॉपिक बनवलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 16 टॉपिक या ठिकाणी केलेले आहेत. ओके. पण त्या टॉपिकमधले 11 पासून 26 पर्यंत आलेले प्रश्न असतील. अर्थशास्त्रामध्ये देखील जवळजवळ 15 ते 16 टॉपिक केलेले आहेत. अर्थसंकल्पावर आलेली प्रश्न वेगळं केलेले आहे. महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल वेगळा केला आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाची जवळजवळ 12 टॉपिक आणि भारताच्या भूगोलाची 16 टॉपिक केलेली आहेत. ओके. आणि विज्ञानामध्ये जीवशास्त्राचे वेगळे टॉपिक, जीवशास्त्रावर जवळजवळ 18 टॉपिक केलेत आणि रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीवर जवळजवळ 10 टॉपिक केलेले आहेत आणि फिजिक्सचे 11 टॉपिक केलेले आहेत. असं हे सगळ्या एवढ्या टॉपिकमध्ये, म्हणजे यामध्ये पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल आणि सायन्स, एवढ्या विषयाचं सगळं 11 पासून 26 पर्यंत आलेल्या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे. ओके. चालू घडामोडी जर म्हणलात तर त्या रिलेटेड सगळी एप्रिल 26 पर्यंतचे करंट अफेअर्स यामध्ये दिलेले आहेत. आणि बाकी यामध्ये काही जे काय आत्ता झालेले सिलेक्ट झालेले PSI असतील किंवा ST असतील, यांचे प्रतिक्रिया पण या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, आता प्रत्येक टॉपिक कसं एक्सप्लेन केलेला आहे. उदाहरणार्थ आपण घटनानिर्मितीमधला एक प्रश्न जर घेतला तर हा प्रश्न आलेला आहे 11 जानेवारी 26ला. तर या एवढ्याच प्रश्नासाठी पहिलं सुरुवातीला इलिमिनेशन मेथड दिलेली आहे की कशा पद्धतीनं काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. त्यानंतर याच्यामधल्या महत्त्वाच्या नोंदी सगळ्या एका ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीनं हे स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. ओके. तसंच सेम प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर आता नुसता 1919च्या कायद्याचा कधी अहवाल दिलाय जुलै 18, त्याच्याबद्दल जुलै 18 साठी बघ एवढं सगळं अट्टहास या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एवढं डिटेल आणि एवढं अगदी डिटेल हे पुस्तक केलेलं आहे. ओके. हिस्ट्रीला पण अतिशय उत्तम रीतीने आपण हे सगळं दिलेलं आहे. इतिहास सुरू होता